नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर मी आशा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी माहेरी आली कारण माझ्या भावाला आज ड्युटीवर जायचं होतं. तर म्हटले चल त्याला पण भेटून येऊन त्याला थोडंफार फराळ पण बनवायचं होतं. तर भावाची मुलगी शाळेतनं आली, तिला शाळेमध्ये कशात तरी तिने कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता. त्याच्यामुळे तिला सर्टिफिकेट भेटलं आणि ती मला दाखवत होती का आत्या मला सर्टिफिकेट भेटलं आहे. तर म्हटले छान असाच अभ्यास करत जा. तर आईने चकलीचं पीठ मळलं होतं, तर मला म्हणे तू चकल्या बनव, मी तोपर्यंत तळून घेते. तर चकल्या करून झाल्या होत्या, थोड्याच राहिल्या होत्या. तर तिला म्हटले मी तळते, तोपर्यंत तू त्याचं पॅक करून ठेव. तो नेत नाही, पण त्याला बळच जायला लागतो. तो घरात नसल्यावर जायला लागतं, कारण तो बनवून देत नाही आम्हाला. तो म्हणतो तुम्ही कशाला तक करता. पण आपल्याला असं वाटतं चालला एवढ्या लांब थोडंफार द्यायला पाहिजे, कारण तिथं शक्यतो या वस्तू सगळ्या भेटतच नाही. तर आईने दुपारच्या जेवणासाठी शेंगोळे बनवले होते, छान झाले होते. शक्यतो शेंगोळे थंडीतच खातात, उन्हाळ्यात खात नाही कारण ते गरम असतात ना. तर चकल्या तळून झाल्या होत्या माझ्या. तर आईने थोडी भेळ पण बनवली होती त्याला देण्यासाठी. इकडे थोडा लायनचा चिवडा पण बनवायचा होता आणि कोंडाची चिवडा पण आणलं होतं, कारण त्याला कोंडाची चिवडा आवडतो. आणि गुलाबजाम बनवायचे होते आणि त्या शेवपापडी पण आणली होती भेळमध्ये टाकण्यासाठी. आणि जेवणासाठी आईने शेपूची भाजी बनवली होती, शेंगदाण्याची चटणी आणि कुरसल्याची चटणी, कारण त्याला पण डब्याला द्यायची होती. तर थोडं शेवचं पीठ पण मळलं होतं, कारण भेळमध्ये शेव टाकायची होती. तर आईला म्हणे मी शेवचं पीठ मळते, तोपर्यंत ती शेव काढ. तर आज खूप मन नाराज असतं, कारण त्याला ड्युटीवर जायचं असतं. जेव्हा येतो तेव्हा खूप आनंद होतो, पण ज्या दिवशी जायचं असतं त्या दिवशी खूप मन नाराज होऊन जातं, कारण आता तो 6 महिन्यानंतरच येणार आहे. तर आईच्यासारखी काही ना काही धडपड असते, काय द्यायचं काय नाही. शेव बनवून झाली होती, तर आईने माझ्याकडे मिक्स करायला दिली. मला म्हणे आता आपण जेवण करून घेऊया, कारण त्याच्या गाडीचा टाईम झालेला होता, त्याच्यामुळे पटकन आवरायचं होतं. तर भरपूर अशी भेळ केली होती, कारण माझ्या वडिलांना पण संध्याकाळी थोडीफार खायला लागते, त्याच्यामुळे आई जास्तच बनवते. आणि मुलांना पण डब्यावर द्यायची असते. तर माझे भाऊजांनी छान अशी भाजी केली होती, पालक भाजी, कांदा भाजी, कारण त्याला भाजी खूप आवडतं, त्याच्यामुळे त्यांचे चालूच असतं दिवसाआड भाजी. असं वाटतं तिथं भेटत नाही, त्याच्यामुळे तो जेव्हा म्हणतो तेव्हा ती त्याला बनवूनच देत असते. मला म्हणे तुम्ही टेस्ट करून बघा. म्हटली छान आहे, कारण ती भाजी खूप छान बनवते. तर माझे वडील म्हणे मला वाढून दे, तर म्हटले दोघांना पण देते मी दोघांसाठी पण ताट बनवत होते. तर मी त्याला ताट करून दिलं. त्याला शेपूची भाजी खूप आवडते, त्याच्यामुळे त्याला टिफिनला पण शेपूची भाजी, मेथीची भाजी दिली होती आईने, आणि भाजी पण दिली होती. त्याला भाजी खूप आवडतात, गरम गरम दिल्यामुळे तो म्हणत होता छान आहे छान आहे. माझ्या वडिलांना पण दिली भाजी. तर पप्पांना पण भाजी खूप आवडली, छान आहे म्हणून सगळ्या प्रकारची भाजी बनवली होती. तर आईला हसायला आले. भाऊ छान म्हटलं का त्याची मुलं पण छान म्हणायचे. तर आईचा हरिपाठाचा टाईम झाला होता. आई ते 5 ते 6 हरिपाठ करतं, त्यांचं छोटंसं भजनी मंडळ आहे. ती चालली होती हरिपाठाला. तर तिला म्हटले मी पण जाते निघून, आता मी सकाळपासून आले, मला पण उशीर झाला. त्याला म्हटले मी नाही थांबत, तुला जावं असतं.
तर माझी भाऊजाई खूप इमोशनल आहे. ती त्याच्यासमोर कधीच येत नाही कारण तिला खूप रडायला येतं. आणि आईवडील पण खूप इमोशनल होतात. जोपर्यंत तो जात नाही तोपर्यंत काहीच नाही, पण मग तो गेल्यानंतर त्यांना पण खूप रडायला येतं. पण तो पण तसाच आहे, पण तो दाखवत नाही त्यांना. पण तो पण जात असताना त्याचे पण डोळे पाणावतात, पण ते काय करणार, ड्युटी आहे, शेवटी ड्युटी करायलाच लागते. तर भावाची मुलगी म्हणत होती, आत्या तू आज जाऊ नको कारण डॅडी पण चालले आणि आम्हाला करमणार नाही. तर तिला म्हटले मी उद्या परत येईल तुम्हाला भेटायला. तर आता चालली आहे. तर ती म्हणे आता मी पण येऊ का तुझ्याबरोबर. तर तिला म्हटले नको, तुला उद्या स्कूल आहे ना, मग मी उद्या नक्की येईल तुला भेटायला. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.